नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल। कोल्हापूर गगनबावडा पाठोपाठ कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पाणी। खासगी वाहनावर पोलीस अशी पाटी लावून फिरणाऱ्या ताफ्यातील वाहनाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची मागणी। कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीदिनी अभिवादन। शहरात सद्भावना दौडीचं आयोजन। आज वनताराचं पथक पोहोचलं नांदणीत। मठाच्या जागेत महादेवीसह अन्य हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या दृष्टीनं केली पाहणी। आणि कोल्हापुरातील मराठा स्वराज्य भवनासाठी मागितलेली सुमारे 100 कोटी रुपये किमतीची जागा आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला शासनानं दिली। ती संस्था नेमकं करते तरी काय, लोकांमध्ये चर्चा। परंपरेची नाविन्याची चवही मसाल्यांची अस्सल स्वादाची भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। भंडारी ड्रायफ्रुट्स आणि मसाले। गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ड्रायफ्रुट्स आणि मसाल्यांसाठी आजच भेट द्या भंडारी ड्रायफ्रुट्स अँड मसाले, पद्मा टॉकीज समोर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। नमस्कार, एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोल्हापूर जिल्ह्यासह शहराला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। मुसळधार पावसामुळे पंचगंगेनं इशारा पातळी ओलांडली असून सध्या पंचगंगेची धोका पातळीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे। मुसळधार पावसामुळे पंचगंगेचं पाणी पात्राबाहेर पडलं असून कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला 5व्या क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा खुला झालाय। आज कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण क्षेत्रात आणि ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू आहे। पंचगंगेचं पाणी यंदा चौथ्यांदा पात्राबाहेर पडलंय। पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर 43 फूट धोका पातळी आहे। आज पहाटे पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीनं 41 फूट 5 इंच इतकी पातळी गाठत धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे। पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जिल्ह्यातील 79 बंधारे पाण्याखाली गेलेत। पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं कोल्हापूर गगनबावडा हा राष्ट्रीय महामार्ग गेल्या 2 दिवसांपासून बंद आहे। आज कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर केरली ते केरले दरम्यान पाणी आल्यानं या मार्गावरील वाहतूकही ज्योतिबा मार्गे वळवण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील गायकवाड वाड्यापर्यंत नदीचं पाणी आल्यानं गंगावेश ते शिवाजी पूल दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आली आहे। अतिवृष्टी तसंच पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील 139 शाळा आज बंद ठेवण्यात आल्या होत्या। पूर परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झालेत, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला राधानगरी धरणाचा 5व्या क्रमांकाचा दरवाजा खुला झालाय। सध्या धरणाच्या 5 दरवाजांमधून 7140 आणि वीजगृह सांडव्यातून 1500 असा 8640 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासगी वाहनावर पोलीस अशी पाटी लावून नियमबाह्य वर्तन केल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केलाय। आमदार क्षीरसागर यांच्या नावावरील एक 4चाकी पोलीस असा फलक लावून त्यांच्या ताफ्यातून फिरत असल्याचं निदर्शनाला आणून देत इंगवले यांनी आमदार क्षीरसागर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या वाहनातून निवडणूक काळात पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोपही इंगवले यांनी केलाय।
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आज पत्रकार बैठक घेऊन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आमदार क्षीरसागर यांच्या नावावरील MH09FY 3784 या क्रमांकाची चारचाकी पोलीस असा फलक लावून शहरात मोठ्या दिमाखात फिरत असते. विशेष म्हणजे ही गाडी परिवहन विभागाकडे खासगी वाहन म्हणून नोंद आहे. खासगी वाहन शासकीय असल्याचं भासवण्याचा हा प्रकार लोकांची दिशाभूल करणारा असून या वाहनाचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो अशी भीती रविकिरण इंगवले यांनी व्यक्त केली आहे. खासगी वाहनावर पोलीस लिहिणं मोटर वाहन कायदा 177 अंतर्गत गुन्हा ठरतो. राज्य नियोजन मंडळाचा दर्जा मिळवणाऱ्या आमदार क्षीरसागरांकडून असं नियमबाह्य वर्तन झाल्याचा आरोप इंगवले यांनी केलाय. राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी शासनाचा गैरवापर कशा पद्धतीनं करतात, शासनाची दिशाभूल करतात हे आज आम्ही कागदोपत्री मी सिद्ध करत आहे. ही गाडी दिसते राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे. ही गाडी ह्याच चौकामध्ये होती. गाडी नंबर MH09FV 3784. ही गाडी स्वतः राजेश क्षीरसागर यांच्या नावावर आहे आणि या गाडीला त्यांनी पोलीस म्हणून बोर्ड लावलेला आहे. पोलीस भारतीय संविधानानुसार लोकप्रतिनिधी कोणी असो, जरी मी जरी गाड्या कुठल्या घेतल्या आणि मला जर ताप्यामध्ये गाडी घालायची असेल तर त्या ताप्यामध्ये माझी प्रायव्हेट गाडी जर असली मंजूर केलेली तर त्याला पोलीस लावायचा अधिकार मला नाही आहे. RTO ऑफिस असो, पोलीस प्रशासन असो, त्यांच्याही प्रायव्हेट गाडीला ते लावू शकत नाहीत. राजेश क्षीरसागरने हा फार मोठा गुन्हा केलेला आहे. निवडणुकीच्या काळात या गाडीतून पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोपही इंगवले यांनी केलाय. निवडणुकीच्या काळामध्ये याच गाडीतून अपप्रचार करण्यात आला, लोकांना पैसे पोच करण्यात आले, हा माझा ठाम आरोप आहे. आणि हे महाशय राजेश क्षीरसागर खुलेआम ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनाची बदनामी करत आहेत, पोलीस प्रशासनानं सावध होऊन यांच्या गाडीला इथून पुढं पोलीस हा बोर्ड जर दिसला तर त्या गाडीला आम्ही शिवसैनिक कोल्हापूर जिल्ह्यातील ती गाडी आम्ही काढून घेऊ. अन्यथा ती गाडी जर फिरतेली दिसली पोलीस लावलेल्या बोर्डाची तर शिवसेनेच्या पद्धतीनं आम्ही 100% राजेश क्षीरसागरना उत्तर देणार. याची गंभीर दखल प्रशासनानं घ्यावी. त्यांच्यावर मी SP ऑफिसमध्ये तक्रार नोंद करत आहे की राज्य शासनाची फसवणूक, पोलीस प्रशासनाची फसवणूक हे करत आहेत. पोलीस हा बोर्ड लावून कसली परवानगी, संविधानाचा अपमान करून क्षीरसागर कोल्हापूरमध्ये एक क्षीरसागर नावाचे नवीन आका तयार झालेले आहेत. ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेने हाहाकार माजवला होता बीड जिल्ह्यामध्ये, अगदी तशाच पद्धतीच्या पार्श्वभूमीचे क्षीरसागर आहेत. त्यांचा पदभार एकतर या राज्य शासनानं काढून घ्यावा, नसेल पोलीस लावलेल्या बोर्डाचं विश्लेषण शिवसैनिकांना द्यावं. या चारचाकीचा वापर कोणकोणत्या कारणांसाठी करण्यात आला याची CID मार्फत सखोल चौकशी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे. आज भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती. यानिमित्त कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं सद्भावना दौड आयोजित करत त्यांना अभिवादन करण्यात आलं. अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत राजर्षी शाहू समाधी स्थळापासून सद्भावना दौडीची सुरुवात झाली. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील राजीव गांधी यांच्या पुतळ्याजवळ दौडीची सांगता झाली. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या दौडीमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं सद्भावना दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दौड आयोजित करण्यात आली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाजवळ अभिवादन करून ज्योत प्रज्वलित करून माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या दौडची सुरुवात करण्यात आली. CPR चौक, दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर महादेव मंदिर आणि मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील राजीव गांधी पुतळ्यापर्यंत ही सद्भावना दौड काढण्यात आली.
अमर रहे राजीवजी गांधी अमर रहे अशा घोषणा देत असंख्य कार्यकर्ते या दौडमध्ये सहभागी झाले होते. माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. स्वर्गीय P.N. पाटील यांचे विचार हे काँग्रेसचे विचार आहेत आणि त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सद्भावना दौडचं आयोजन केल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं. यापुढे दरवर्षी राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी सद्भावना दौड आयोजित करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. आज राजीव गांधी जयंतीच्या निमित्तानं गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय P.N. पाटील साहेबांच्या माध्यमातून सद्भावना दौडचं नियोजन केलं जात होतं. आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय P.N. साहेबांचा विचार हा काँग्रेस विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे. त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं P.N. साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार, काँग्रेस पक्षाचा विचार, आदरणीय स्वर्गीय P.N. पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इथं सुरुवात केलेली आहे. या सद्भावना दौडमध्ये राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, माजी उपमहापौर संजय मोहिते, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, माजी नगरसेवक मोहन सालपे, दुर्वास कदम, ईश्वर परमार, अमर समर्थ, प्रवीण पाटील, रियाज सुभेदार, जय पटकारे, उत्तम शेटके, तौफिक मुल्लाणी, धनंजय सावंत, पूजा आरडे, हेमा लुगडे, वैशाली महाडिक, निर्मला सालढाणा, सरलाताई पाटील, भारती पोवार, डॉक्टर प्रमोद बुलबुले, शुभम शिरहट्टी, आकाश शेलार, रणजित पवार, उमेश पाडळकर यांच्यासह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सत्ता नसल्यानं कार्यकर्त्यांची शासकीय कार्यालयांमधील कामं करणं सुद्धा अडचणीचं ठरत असल्यानं सत्ताधारी अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय असं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील आणि त्यांचे बंधू राजेश पाटील यांनी सांगितलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोगावती कारखान्याला आर्थिक सहाय्य देण्याचा शब्द दिला असल्याचं सांगतानाच राहुल पाटील यांनी महायुतीमधील पक्षात जात असलो तरी आमदार चंद्रदीप नरके हे आपले विरोधकच राहतील असं स्पष्ट केलंय. स्वर्गीय P.N. पाटील यांनी आपली हयात काँग्रेसमध्ये घालवली. मात्र त्यांच्या निधनानंतर आता त्यांचे पुत्र राहुल आणि राजेश पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. 25 ऑगस्ट रोजी करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं सकाळी 11:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. भोगावती कारखान्याची आर्थिक अडचण दूर करणं, कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावणं यासाठी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचं राहुल पाटील यांनी सांगितलं. कार्यकर्त्यांकडून या गोष्टीची सगळ्यांच्या सहमती आल्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वांनी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि उद्याच्या 25 तारखेला आमच्या गावी सडोली इथं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये P.N. पाटील साहेबांच्या ह्या गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असलो तरी आमदार चंद्रदीप नरके हे आमचे पारंपरिक विरोधकच राहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका P.N. पाटील गट म्हणूनच आम्ही लढवणार आहोत असंही राहुल पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही अजितदादांनाही ते क्लिअरली सांगितले की जरी आम्ही प्रवेश करत असलो तरी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत ते आमचे विरोधकच असणार आहेत आणि स्थानिक स्वराज्य असेल किंवा ज्या काही संस्थांच्या निवडणुका असतील की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी असलो तरी P.N. पाटील गट म्हणूनच आम्ही त्या सगळ्या निवडणुका लढवणार.
पत्रकार परिषदेला जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, भोगावती कारखान्याचे अध्यक्ष शिवाजी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य BH पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील भुयेकर, शंकरराव पाटील वरणगेकर, शिवाजी कवठेकर, हंबीरराव पाटील, शिवाजी याडनाईक, विजय पाटील, प्रकाश मुगडे, संदीप पाटील आदी उपस्थित होते. राज्य शासनानं व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेत SEBC प्रवर्गाचा तातडीनं समावेश करावा, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारू असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आलाय. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलं. शासन मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करताना SEBC प्रवर्ग वगळल्यामुळं मराठा समाजावर अन्याय होतोय. त्यामुळं मराठा समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलनं करत SEBC प्रवर्गाचा समावेश करण्याची मागणी होतीये. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर केले. शासन मान्यताप्राप्त खाजगी विना अनुदानित आणि कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षण प्राप्त अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाचा SEBC प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. ही बाब आर्थिक दुर्बल मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी असल्याचं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. राज्य शासनानं SEBC प्रवर्गाचा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेमध्ये तातडीनं समावेश करावा, अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही. प्रसंगी मंत्र्यांच्या गाड्या अडवून जाब विचारणार असून आंदोलनाची जबाबदारी शासनाची राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, चंद्रकांत पाटील, रुपेश पाटील, राहुल इंगवले, शशिकांत पाटील, शाहीर दिलीप सावंत, उत्तम जाधव, सुनीता पाटील, संयोगिता देसाई, सुवर्णा मिठारी, अवधूत पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाचे प्रमुख उपस्थित होते. मंगळवारी कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य वीज परिषद झाली. या परिषदेत वीज ग्राहकांनी वीज दरवाढ कमी केल्याशिवाय आता माघार घेणार नाही असा निर्धार केला. महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरात मंगळवारी राज्यस्तरीय वीज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी वीज हा घटक उद्योग, व्यापार आणि शेतीचा प्राण असल्याचं सांगितलं. मागील काही वर्षांपासून दरवाढ सातत्यानं होतीये. उत्पादन खर्च झपाट्यानं वाढल्यामुळं उद्योगांची स्पर्धात्मकता कमी होत असून लघु उद्योगांना तोटा सहन करावा लागत असल्याचं वास्तव गांधी यांनी मांडलं. वीज दराच्या समस्येचा महाराष्ट्रातील औद्योगिक वीज ग्राहकांसोबतच इतर क्षेत्रातील सर्व ग्राहकांना सामना करावा लागतोय. विजेसंदर्भात निर्माण होणाऱ्या अडचणी, विजेचे दर कसे कमी आणता येतील, विजेची गळती, क्रॉस सबसिडीमुळे वाढलेले दर, वीज नियामक आयोगाच्या निर्णयात काय त्रुटी आहेत याचा सरकारला वस्तुनिष्ठ अहवाल देणं गरजेचं असल्याचं ललित गांधी यांनी सांगितलं. आता सरकारला एक रितसर अभ्यासपूर्ण अहवाल द्यावा. MERC म्हणजे विजेचा आयोग आहे, त्यांच्या निर्णयामधल्या त्रुटी काय आहेत, वीज वितरण कंपनीच्या नियमात वितरणाच्या दर आकारणीमध्ये त्रुटी काय आहेत, किंवा यातल्या गळतीमुळं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या होणाऱ्या मिसमॅनेजमेंटमुळं विजेचे दर कसे वाढतात, किंवा एकमेकाच्या सबसिडीच्या क्रॉस सबसिडीमुळं वाढलेले विजेचे दर, या सगळ्या गोष्टींचा एक शास्त्रोक्त अभ्यास होऊन एक युनॅनिमस निर्णय त्या सरकारला सादर करावा. म्हणून सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांच्या संघटनांना एकत्रित आणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज जी राज्याच्या व्यापार, उद्योग आणि कृषी उद्योग क्षेत्राची शिखर संस्था आहे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स असेल आणि अन्य सहयोगी आमच्या सर्व औद्योगिक संस्था असतील, वीज ग्राहक संघटना असतील, सर्वांना बरोबर घेऊन आजची ही वीज परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. पुण्यातील प्रयास संस्थेचे शंतनू दीक्षित यांनी औद्योगिक वीज ग्राहकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत असं सांगितलं. शेतकऱ्यांसाठी आणलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे वीज पुरवठा झाला तर त्याचा फायदा इतर ग्राहकांना होणार असल्याचं सांगत दीक्षित यांनी इतर वीज ग्राहकांवर जो क्रॉस सबसिडीचा भार येतो तो कमी होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. विजेच्या मागणीत वाढ करायची असेल तर ती वेळेत कशी होईल
या दृष्टीने जी भांडवली गुंतवणूक करायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठीचा. आता राज्य शासनाने शेतकऱ्यांच्यासाठीची जी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आयोजित केलेली आहे, तर त्याची अंमलबजावणी जेवढ्या लवकर होईल त्याचा फायदा शेतकऱ्यांना एकतर मिळेल दिवसा वीज मिळण्याच्या दृष्टीने, आणि दुसरा त्याचा मुख्य फायदा होईल की जेणेकरून इतर जे वीज ग्राहक आहेत त्यांच्यावरती विजेच्या दरामध्ये जो क्रॉस सबसिडीचा भार येतो तो मोठ्या प्रमाणात पुढच्या काळात कमी होणं अपेक्षित आहे. या परिषदेला उपस्थित विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह वीज ग्राहकांनी ही परिषद वीज दरवाढ कमी करण्यासाठीच्या आंदोलनाचा पहिला टप्पा असून वीज दरवाढ कमी केल्याशिवाय माघार घ्यायची नाही असा निर्धार करण्यात आला. वाढत्या वीज दरवाढीबाबत तसंच स्मार्ट मीटर संबंधी लोकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची गरज वीज ग्राहकांनी व्यक्त केली. उद्योजकांच्या क्रॉस सबसिडीला पर्याय म्हणून DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर व्यवस्था सुरू करावी, औद्योगिक ग्राहकांना प्रत्यक्ष खर्चानुसार बिल द्यावं, महावितरणची मक्तेदारी कमी करण्यासाठी पॅरलल लायन्सेसिंगची अंमलबजावणी करावी आदी ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, श्रीकृष्ण परब, संजय सोनवणे, प्रदीप खाडे, राजेंद्र सूर्यवंशी, कमलाकांत कुलकर्णी, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, राजू पाटील, मानद सचिव अजित कोठारी, राज्य इरिगेशन फेडरेशनचे सदस्य विक्रांत पाटील, वीज ग्राहक तक्रार निवारण मंचाचे कमलाकर बुरांडे, जावेद मोमीन, अमित कुलकर्णी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्स क्लब यांच्या वतीनं प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर स्मृती जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यंदाच्या जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त डॉक्टर DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांच्या हस्ते संजीव देवरुखकर यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कोल्हापूर प्रेस क्लब आणि प्रेस फोटोग्राफर्स क्लब यांच्या वतीनं जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त एका छायाचित्रकाराचा प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देऊन त्याला सन्मानित करण्यात येतं. यंदाचा पुरस्कार वितरण समारंभ कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात पार पडला. या समारंभात DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील, रिसर्च फोटोग्राफर प्रसाद पवार, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे, शशिकांत मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी कोल्हापुरातील जुन्या कॅमेऱ्यांचे संग्राहक संजीव देवरुखकर यांना DY पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय D पाटील यांच्या हस्ते प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर स्मृती जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी भारत लॅबचे नंदकुमार मोरे, उद्योजक जयेश ओसवाल, सचिन शानभाग, प्रकाशक अनिल म्हमाणे यांच्यासह दिवंगत प्रेस फोटोग्राफर जॉनी ट्रेनर यांची नात डॉक्टर तस्लीम अत्तार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ यांनी छायाचित्रण दिनाची माहिती दिली. प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे यांनी प्रेस क्लबच्या वतीनं प्रेस फोटोग्राफरना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही दिली. या कार्यक्रमाला मोहन मिस्त्री, संजय साळवी, पांडुरंग पाटील, दीपक जाधव यांच्यासह इतर प्रेस फोटोग्राफर, जॉनी ट्रेनर यांचे कुटुंबीय, नागरिक उपस्थित होते. यावेळी रिसर्च फोटोग्राफर प्रसाद पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यामध्ये त्यांनी अजंठा लेण्यांबद्दल केलेल्या कामांची माहिती दिली. मागील 35 वर्षांहून अधिक काळ अजिंठा लेण्यांमधील प्राचीन चित्रांचं डिजिटल स्वरूपात संवर्धनाचं काम कशा पद्धतीनं करण्यात आलं, यामध्ये काय अडचणी आल्या याविषयी त्यांनी माहिती दिली. चारुदत्त जोशी आणि प्राचार्य अजय दळवी यांनीही मुलाखत घेतली. दूधगंगा धरणातून सुरू असणाऱ्या विसर्गामुळं देवगड निपाणी हा महामार्ग सरवडे, मांगेवाडी आणि नरतवडे इथं पाणी आल्यामुळं बंद झालाय. पुराच्या पाण्यामुळं शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. किरकोळ भराव आणि अतिक्रमणांमुळं अशी पूरस्थिती निर्माण होत असेल तर मग मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तिपीठ महामार्ग झाल्यानंतर काय होईल, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित करू लागलेत. आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. राधान तालुक्यातील काळामोडी इथल्या दूधगंगा धरणामधून 25,000 क्युसेक्सनं विसर्ग चालू आहे. त्यामुळं दूधगंगा नदी ही पूरस्थितीतून वाहत आहे. आपण आता उभे आहोत राधान तालुक्यातील सरवडे मांगेवाडी दरम्यान निपाणी देवगड महामार्गावरती. या महामार्गावरती मांगेवाडी दरम्यान आता पाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय.
हे जे पाणी येत आहे ते नेमकं का येत आहे, इथं आपल्या सोबत शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडून आपण नेमकं पूरस्थिती का उद्भवू लागलेली आहे, कारण याआधी सुद्धा याच्यापेक्षा मोठा पाऊस पडत होता, पण इतकी भीषणता पुराची दिसून येत नव्हती. अवघ्या 4 दिवसाच्या पावसात नेमकं इतका महापूर येण्याचं नेमकं कारण काय असू शकतंय, आपण काही सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल आपण? मी अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. तुम्ही आता जो प्रश्न केला की इतकं पाणी येण्याची इथं कशामुळं आलं, तर दूधगंगा नदीवरती आणि वेदगंगा नदीवरती जी काही अनधिकृत बांधकामं झाली किंवा नदीपात्रात प्रवाही जी बांधकामं झाली, यामुळे खरं तर हे पाणी आता या ठिकाणी साचा लागलेलं आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासूनची पुराची परिस्थिती जर बघितली तर खरोखरच पूर हा अतिशय वाढत आणि मोठा गावागावातलं पाणी शिरा लागलेला आहे. मी मुख्यमंत्र्यांना आता या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मुख्यमंत्री महोदय, एकदा या उघडा डोळे आणि पहा नीट की आमच्या दूधगंगा नदीवरची जी गावं आहेत ती संपूर्ण गावं पाण्याखाली गेलेली आहेत. आणि ही कशामुळे पाण्याखाली गेलेली आहेत, तर तुमच्या अट्टासापोटी गेलेले आहेत. आता तुम्ही नुकताच शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणी करणार आहात. शक्तीपीठ महामार्गामुळे काय होणार आहे हे येत्या 1-2 दिवसामध्ये तुम्ही जर येऊन या परिसराची जर पाहणी केली तर करावा का नको असा तुम्हाला प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. कारण शक्तीपीठ महामार्गामध्ये तुम्ही असं म्हणताय की 27,000 एकर ही बाधित शेतकऱ्यांची होणार आहे, पण 27,000 ही रस्ता करायसाठी निव्वळ शेती जाणार आहे. बाकीची जी राहिलेली शेती आहे ही पूरबाधित शेती होणार आहे. या आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय नुकसान भरपाई देणार आहे हा आमचा प्रश्न आहे. जर या दूधगंगा नदी काठावरची गावं जर बघितली, सरोडे असेल, मालवे असेल, कपलेश्वर असेल, तुरुंबे असेल, तिटवे असेल, या भागामध्ये नुसती शेतीच बुडालेली नाही तर आमच्या घरामध्ये सुद्धा आता इकडे पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला साहेब विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग, आधीच आम्ही अडचणीत आलेलो आहे. शेतकरी आत्महत्या करायला लागलेला या महाराष्ट्रातला, आणि ते निव्वळ ह्या निसर्गाच्या अवकृपेमुळे करायला लागला आहे. नुकताच 7-8 दिवस बदाबद असा पाऊस पडला आणि 4 दिवसाच्या पावसामुळे जर एवढं पाणी आलं असेल आणि तुम्ही शक्तीपीठ आमच्या माती मारून पुन्हा जर हे पाणी वाढलं तर निश्चितपणानं कोल्हापूरच्या बिंदू चौकात सुद्धा साहेब पाणी आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्ही खरोखरच या पावसाच्या कालखंडामध्ये मुंबईतनं बाहेर पडा आणि आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा तुम्ही जाणून घ्या साहेब. शक्तीपीठ महामार्गामुळं पूरस्थिती वाढेल हे कशावरून तुम्ही सांगताय? निश्चितपणानं शक्तीपीठ महामार्गामुळे पूर परिस्थिती वाढणार आहे. कारण 802 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावरती कमीत कमी 20 फूट आणि जास्तीत जास्त 6 फुटाचा भरावा साहेब या ठिकाणी राहणार आहे. आणि हा भरावा निश्चितच हे प्रवाहित जे पाणी होणार आहे या प्रवाहित पाण्याला हे अडवायचं काम हे भरावं करणार आहेत. आणि मग हे पाणी सगळ्या गावगाड्यामध्ये येणार आहे, घरामध्ये शिरणार आहे, आमच्या गोट्यामध्ये शिरणार आहे. आमचे जनावर सुद्धा त्यामुळे बाधित होणार आहेत. आता जर परिस्थिती बघितली तर जनावरांना चारा सुद्धा आणायला जायला आम्हाला नदीकाठाला राहिलेली नाही जागा. हे सगळं गवत सुद्धा आमचं या ठिकाणी आता कुजलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हे पुन्हा माती मारणार असाल तर आम्हाला आमचा कडकडीतच ह्यासाठी विरोध राहणार आहे. दूधगंगा धरणाच्या 25,000 क्युसेकच्या विसर्गानं आता कशी परिस्थिती नेमकी शेतीची झालेली आहे, काय सांगा? दूधगंगा धरण मुळातच गेल्या अनेक वर्षापासून सांगतोय की गळतीच्या भोऱ्यात हे धरण अडकलेलं आहे. आता जर परिस्थिती बघितली दूधगंगा धरणाची तर अतिशय धोकादायक स्थितीमध्ये ती परिस्थिती आहे. आणि नियोजन चांगलं केलेलं आहे, पण इथनं 25,000 क्युसेक जे पाणी सोडले, आमचं दूधगंगेचं 25 असेल किंवा बाकीच्या इतर नद्यांचं जे येणारं पाणी असेल, आलमट्टीचा जो विसर्ग आहे तो आता 1,75,000 क्युसेसने या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि इकडं जे जाणारं पाणी आहे ते जवळपास 2.5 लाख ते 2.25 लाख क्युसेस पाणी तिकडं जायला लागलेलं आहे. त्यामुळे तिकडचा तुंब आहे तो निश्चित तुंब हा पाठीमागे राहायला लागलेला आहे आणि पूर्ण वाटोळ झाल्याशिवाय या विभागातलं आणि परिसरातलं या पाण्यामुळे राहणार नाही. निश्चितच आता जे दूधगंगा धरण काठावरती जे काही प्रमाणात बांधकामं आणि अतिक्रमणं झालेले आहेत, त्या थोडक्या अतिक्रमणामुळं ही 25,000 क्युसेक्सला इतकी भीषणता निर्माण झाली आहे. तर मग शक्तीपीठ पूर्ण मार्ग झाल्यानंतर काय परिस्थिती होईल ही भीषणता आपल्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. खरं तर शासनाने त्यांची ही आर्तहाक ऐकण्याची गरज आहे, तरच भविष्यात जे मोठा धोका निर्माण होणार आहे तो रोखू शकेल. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून सर्वात कमी वजनाच्या नवजात बालकाला जीवनदान देण्यात CPRच्या बालरोगशास्त्र विभागाला यश आलंय. बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली.
कोल्हापूर शहरातील कोमल पाटील यांची 7व्या महिन्यात प्रसूती झाल्यानं त्यांच्या नवजात बालकाचं वजन फक्त 800 ग्रॅम होतं. त्यामुळे या बालकावर अनेक महागडे उपचार करावे लागणार होते. हे उपचार सुद्धा गुंतागुंतीचे होते. CPRच्या बालरोगशास्त्र विभागानं मात्र त्या बालकावरील उपचारांचं आव्हान स्वीकारत त्याच्यावर अंधत्व, मेंदूवरील शस्त्रक्रिया असे अनेक गुंतागुंतीचे उपचार करत त्याला जीवदान दिले. बालरोगशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी ही माहिती दिली. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर S.S. मोरे उपस्थित होते. CPRच्या बालरोगशास्त्र विभागाच्या टीमनं 84 दिवसांच्या काळात अनेक गुंतागुंतीचे उपचार करत बाळाचं वजन 800 ग्रॅमवरून 1 किलो 400 ग्रॅमपर्यंत वाढवण्यात यश मिळवलंय. नवजात बालक अतिदक्षता विभाग CPR रुग्णालय कोल्हापूर येथे दिनांक 30/5/2025 रोजी बेबी ऑफ कोमल पाटील हे 800 ग्रॅम वजनाचे नवजात बालक आमच्याकडे दाखल झाले. या बाळाची डिलिव्हरी ही खाजगी रुग्णालयात झाली होती आणि त्यांना तिथून खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला होता. परंतु आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे हे नवजात बालक आमच्याकडे ॲडमिट झाले. त्या बालकाला ॲडमिट होते वेळी प्रीमॅच्युरिटी म्हणजे कमी दिवसाचं बाळ तसेच कमी वजनाचा असे दोन्ही कॉम्प्लिकेशन असल्यामुळे आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्याला तात्काळ व्हेंटिलेटरची गरज होती. आमच्या विभागामध्ये आल्यानंतर त्याला व्यवस्थित व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आणि बाळाला आवश्यक असणारे सर्फॅक्टंट नावाचे इंजेक्शन देखील देण्यात आले. हे सर्व करीत असताना बाळाची तब्येत मधून वर खाली होत होती, अत्यवस्थ होत असे. तसेच या प्रीमॅच्युअर किंवा कमी वजनाच्या बाळांना बरेचसे कॉम्प्लिकेशन्स किंवा गुंतागुंत होण्याची शक्यता असते. एकाएकी अंग गार पडणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, न्यूमोनिया संसर्ग होणे किंवा जंतुसंसर्ग पूर्ण शरीरात पसरणे, तसेच CNS म्हणजे मेंदूमध्ये पण जंतुसंसर्ग होणे अशा पद्धतीचे गुंतागुंत संभवित असते. तर त्या सर्व गुंतागुंती या बाळाच्या बाबतीत घडून आल्या आणि या बाळाने पण निकराने त्याला प्रतिसाद देऊन आमच्या औषधाला प्रतिसाद देऊन या सर्व संकटातून हे बाळ बाहेर आले. अनेक गुंतागुंतीच्या उपचारानंतर बाळ आणि बाळाची आई सुखरूप असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार बैठकीला सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर महेश्वरी जाधव, डॉक्टर भूषण मिरजे, डॉक्टर निलेश कुंभार, डॉक्टर कविता, डॉक्टर क्षितिज, डॉक्टर राघव उपस्थित होते. वेदगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मुरगुड शहर परिसर जलमय झालाय. या पुरात बेंगलोरवरून आलेला एक ट्रक अडकला होता. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कमरे इतक्या पाण्यातून जात JCBच्या साहाय्यानं हा ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढला. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला पूर आलाय. या पुरामुळे मुरगुड शहर परिसर जलमय झालाय. आज बेंगलोरहून आलेल्या एका ट्रक चालकानं अतिउत्साह दाखवत पुराच्या पाण्यात ट्रक घातला. पुढं जाणं अशक्य वाटू लागल्यावर त्याने ट्रक पाठीमागं घ्यायला सुरुवात केली, पण याच दरम्यान ट्रक बंद पडला. याची माहिती मिळाल्यानंतर पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमाराला सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट यांनी मुरगुड नगरपालिकेशी संपर्क साधला. त्यानंतर नगरपालिकेचे कर्मचारी बबन बारदेसकर, ओंकार पोतदार आणि JCB मालक विक्रांत गोधडे यांनी कमरे इतक्या पाण्यातून अथक प्रयत्न करत JCBच्या साहाय्यानं ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढला. भिकाजी कांबळे, मोहन कांबळे, विशाल कांबळे आणि अमित कांबळे यांनी त्यासाठी सहकार्य केलं. मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जिओ पाठोपाठ देशातील आघाडीची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. कंपनीनं आज आपल्या लोकप्रिय 249 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद केलाय. या प्लॅनऐवजी ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. दोन्ही कंपन्यांनी स्वस्त प्लॅन बंद केल्यामुळं ग्राहकांना आता महागड्या प्लॅन्सचा पर्याय निवडावा लागणार आहे. काही दिवसांपूर्वी जिओनं 249 रुपयांचा सर्वात स्वस्त प्लॅन बंद केला. त्याऐवजी जिओच्या ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागला. आता जिओ पाठोपाठ एअरटेलनं सुद्धा 249 रुपयांचा प्लॅन बंद केलाय. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 24 दिवसांची व्हॅलिडिटी, दररोज 1 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दिले जात होते. हा प्लॅन ग्राहकांमध्ये सर्वात लोकप्रिय होता. मात्र हा प्लॅन बंद केल्यानं ग्राहकांना 299 रुपयांचा प्लॅन घ्यावा लागणार आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत हा 50 रुपयांनी महाग झालाय. दोन्ही कंपन्यांनी स्वस्त प्लॅन बंद केल्यामुळं ग्राहकांना आता महागड्या प्लॅन्सचा पर्याय निवडावा लागणार आहे. आता केवळ व्होडाफोन आयडिया या एकमेव कंपनीचा 249 रुपयांचा प्रीपेड प्लॅन सुरू आहे.
राज्यभरात लौकिक प्राप्त असलेल्या कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या शिक्षण संस्थेच्या कारभारावर गंभीर आरोप झालेत. लोककल्याण फाउंडेशननं आज संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनं करत संस्थेच्या कारभारावर आक्षेप घेतलेत. कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या नामांकित शिक्षण संस्थेवर गेल्या काही महिन्यांपासून लोककल्याण फाउंडेशन, सुहास साळुखे, कॉम्रेड चंद्रकांत यादव, विजय साळुखे, संजय पडवळ, जगन्नाथ सूर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. आज लोककल्याण फाउंडेशनच्या वतीनं आज संस्थेच्या प्रवेशद्वारावर निदर्शनं करण्यात आली. यावेळी लोककल्याण फाउंडेशनचे सुहास साळुखे यांनी नोकर भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून गेल्या 5 वर्षांपासून संस्थेची सर्वसाधारण सभा झाली नसल्याचा आरोप केला. डोंगरी दाखल्याच्या आधारे मुदतवाढ दिलेल्या प्राचार्यांना शहरी भागाप्रमाणे पगार देण्यात आल्याचा आरोपसुद्धा यावेळी केला. कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी संस्थेच्या प्रत्येक गोष्टीत कमिशनगिरी, संस्थेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे असा आरोप केला. निदर्शनांमध्ये संजय पडवळ, प्रकाश आमटे, जयंत मिठारी, कॉम्रेड अनिल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सध्या चांदोली धरणातून 34,257 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असून सध्या नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय. चांदोली धरण क्षेत्रासह वारणा नदी पट्ट्यात मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. डोंगर माथ्यावरील ओहोळांचं आणि धबधब्यांचं पाणी वारणा नदीपात्रात येत असल्यानं नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. वारणा नदी सध्या दुथडी भरून वाहतेय. नदीवरील काही बंधारे पाण्याखाली गेलेत. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातून सकाळी 38,350 क्युसेक्स विसर्ग सुरू होता. मात्र सध्या धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण प्रशासनाकडून विसर्ग कमी करण्यात आलाय. सध्या धरणातून 34,257 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या वारणा नदीपात्रात सुरू आहे. नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्यानं प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात. हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते ऐतवडे खुर्द पूल दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलाय. तसंच अमृतनगर चिकुर्डे दरम्यानच्या वारणा नदीवरील जुना पूलही पाण्याखाली गेलाय. हातकणंगलेचे तहसीलदार सुशीलकुमार वेल्हेकर यांनी चिकुर्डे पूल, ऐतवडे पुलाच्या परिसरातील पूरस्थितीची पाहणी करून नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन केलंय. नमस्कार. विश्रांतीनंतर एस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्यावर अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्या कंटेनरसह 78 लाखांचा मुद्देमाल पकडण्यात आलाय. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर डीवायएसपी आणि वडगाव पोलिसांच्या पथकांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना गोपनीय बातमीदाराकडून कर्नाटकातून गुटख्यानं भरलेला कंटेनर मुंबईकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तातडीनं जयसिंगपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार जयसिंगपूर डीवायएसपींचं पथक आणि वडगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक खालिक इनामदार यांच्या नेतृत्वाखालील हवालदार संदीप बांडे, प्रकाश हंकारे, अनिल आष्टेकर, राजू साळुंखे, महेश गायकवाड, आबा गुंडणके यांच्या पथकानं किणी टोल नाक्याजवळ सापळा रचला. मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला संशयित कंटेनर टोल नाक्याजवळ आल्यावर रोखण्यात आला. पोलिसांनी चालकाकडे चौकशी केल्यावर त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर पोलिसांनी कुलूप काढून बघितल्यावर कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याची पोती आढळून आली. पोलिसांनी चालक शाहजाद महम्मद मुबीन खान आणि त्याचा साथीदार रिझव अहमद खान या दोघांसह कंटेनर ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणलं. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या मोजणीमध्ये प्रतिबंधित केसरयुक्त पान मसाल्याचा 62,45,000 रुपयांचा साठा आणि 15 लाख रुपयांचा कंटेनर असा सुमारे 78 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 1 महिन्यापूर्वीच याच टोल नाक्यावर गुटख्याचा साठा आणि कंटेनरसह ₹1.25 कोटी मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्याचा तपास अजून सुरू असून त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्या टीमला सदर गोपनीय बातमी त्या ठिकाणी समजावून सांगून सदरची जी आज कारवाई झालेली आहे त्या कारवाईमध्ये सुगंधित पान मसाला, तंबाखू
म्हणजेच गुटख्याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण मुद्देमाल त्या ठिकाणी 77,36,00,000 रुपयांचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे. सदर या गुटख्याच्या कारवाई बाबतीत गुन्हा दाखल करण्याचं काम वडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे. आम्ही त्या ठिकाणी गाडीतील 2 संशयित आरोपींना त्या ठिकाणी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अजून सखोल चौकशी करून हा गुटखा त्यांनी कुठून आणला आणि कुठे घेऊन चालले होते, तसेच हा गुटखा त्या ठिकाणी जे काही लिंक बॅकवर्ड लिंक यामध्ये आम्हाला मिळेल त्यानुसार पुढं तपासामध्ये ते निष्पन्न करून त्यावरती कडक कारवाई करण्याचं त्या ठिकाणी धोरण आहे. पेठवडगावचे पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक माधव डिगळे या प्रकरणी अधिक तपास करतायत. बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करत आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना असं आवाहन प्रसिद्ध लेखक तंत्रज्ञ अच्युत गोडबोले यांनी केलं. ते न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या दीक्षारंभ या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात डिप्लोमा आणि डिग्री इंजिनिअरिंगच्या नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. उचगावातील न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा दीक्षारंभ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये अभियांत्रिकीच्या पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांसाठी नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. या कार्यक्रमाला प्रसिद्ध लेखक तंत्रज्ञ अच्युत गोडबोले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी AI, डेटा लर्निंग, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, ChatGPT, बिग डेटा, डिजिटल प्रिंट, इंडस्ट्री 4.0, ऑडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग याची माहिती दिली. सध्या AIमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम होणार आहे. अशा परिस्थितीत जॉब जातील किंवा मिळणार नाहीत या भीतीनं घाबरून न जाता हे नवं तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्यातल्या क्षेत्रात सर्वोत्तम बना असं आवाहन त्यांनी केलं. विद्यार्थ्यांनी आपल्यातील विद्यार्थी आणि कुतूहल कधीही मरू देऊ नये असं आवाहन अच्युत गोडबोले यांनी केलं. यानंतर त्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष BG बोराडे, चेअरमन डॉक्टर KG पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन DG किल्लेदार, संचालक YL खाडे, विनय पाटील, प्राचार्य डॉक्टर सचिन पिशवीकर, डॉक्टर रवींद्र कुंभार, NITचे प्राचार्य डॉक्टर संजय दाभोळे, प्राध्यापक किरण वळिवडे, आयुष दाभोळे, प्राध्यापक मोहन शिंदे, प्राध्यापक संग्रामसिंह पाटील, प्राध्यापक प्रवीण जाधव यांच्यासह विभाग प्रमुख, स्टाफ, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. इचलकरंजीतील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमाअंतर्गत आधार शहरी बेघर निवारा केंद्राला जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आलं. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हच्या वतीनं महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या उपस्थितीत बेघर निवारा केंद्राला जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आलं. यावेळी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170चे गव्हर्नर अरुण भंडारे यांनी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी एक्झिक्युटिव्हनं हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक केलं. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले, सचिव मयूर पाटील, प्रकाश मोरबाळे, सतीश मेटे, अमित खानाज, विवेक हासबे आदी उपस्थित होते. अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाअंतर्गत आणि कोल्हापूर पोलीस दलाच्या मिशन झिरो ड्रग्ज उपक्रमाच्या अनुषंगानं कळे विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यान आणि जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कळे पोलिसांनी यासाठी पुढाकार घेतला होता. कळे पोलिसांकडून मिशन झिरो ड्रग्ज जनजागृती रॅली आणि व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कळे विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेज प्रशालेत झालेल्या व्याख्यानात NDPS कायदा, अंमली पदार्थांमुळे होणारे घातक शारीरिक परिणाम, कायद्यातील तरतुदी, वाहतुकीचे नियम, निर्भया पथकाची भूमिका, सायबर सुरक्षा याबाबत कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी मार्गदर्शन केलं. यानंतर अंमली पदार्थ जनजागृतीच्या रॅलीला कळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज परिसरातून सुरुवात झाली. कळेतील बाजारपेठेसह प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी फलकांच्या माध्यमातून अंमली पदार्थांविरोधी संदेश दिले. या उपक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पोलीस, अंमलदार आणि कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले होते. पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे सचिव PA यज्ञोपवीत, AB गायकवाड, कृष्णात खोत, पोलीस उपनिरीक्षक महादेव खाडे, गोपनीय विभागाचे अंकुश शेलार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पन्हाळा तालुक्यातील कोदवडे इथं संततधार पावसामुळे नुकसानीच्या 2 घटना घडल्यात. जनावरांचं शेड पडून मारुती रामचंद्र परीट यांची 9 महिन्यांची गाभण गाय मृत्युमुखी पडली आहे. यामध्ये परीट यांचं सुमारे 1,10,000 रुपयांचं नुकसान झालंय. दुसऱ्या एका घटनेत विठाबाई डकरे यांच्या घराची भिंत कोसळून सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. आज बुधवारी काही प्रमाणात पावसानं उसंत घेतली असली तरी गेले 3 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम होती. या अतिवृष्टीमुळे पन्हाळा तालुक्यातील कोदवडे इथं 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचं सुमारे 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. इथले शेतकरी मारुती परीट यांच्याकडील जनावरांचं शेड मोडकळीला आल्यामुळं ते त्यांच्याकडील गाभण गाय गावातीलच नथुराम गणपती शियेकर यांच्या जनावरांच्या शेडमध्ये बांधत होते. मात्र दुर्दैवानं अतिवृष्टीमुळं शियेकर यांचंच शेड पडून त्यांच्या शेडमध्ये बांधलेली परीट यांची गाय जागीच मृत्युमुखी पडली. या दुर्घटनेत परीट यांचं सुमारे 1,10,000 रुपयांचं नुकसान झालंय. पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय सावंत, कोतवाल दीपक दळवी, शिवसेना तालुका उपप्रमुख प्रशांत पोवार, सरपंच पौर्णिमा ढेरे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. 9 महिन्यांची गाभण गाय मृत्युमुखी पडल्यामुळं परीट यांना मोठा आर्थिक फटका बसलाय, तर शियेकर यांच्या शेडचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. दुसऱ्या एका घटनेत 17 ऑगस्टच्या रात्री गावातील विठाबाई बंडू डकरे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळली. सुदैवानं यामध्ये कुणालाही दुखापत झाली नसली तरी डकरे यांचं सुमारे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. सरपंच पौर्णिमा ढेरे, उपसरपंच अजित डवंग, पोलीस पाटील सुरेखा पंडित कांबळे, महसूल विभागाचे कोतवाल दीपक दळवी यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी करत पंचनामा केलाय. कोदवडे गावातील 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये झालेल्या नुकसानीबद्दल पशुपालक मारुती परीट, शेतकरी नथुराम शियेकर आणि विठाबाई डकरे यांना शासनानं तातडीनं आणि भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होतीये. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली या गावांमध्ये महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरून नेल्याच्या घटना घडल्या होत्या. राधानगरी पोलिसांनी या चोऱ्यांचा छडा लावत 2 संशयितांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी इथल्या अक्काताई तानाजी खोत या 31 जुलै रोजी सायंकाळी चांदेकरवाडी बाचणी या रस्त्यावरून जात होत्या. त्यावेळी समीर मकानदार यानं सार्थक तिवडेसह अन्य एका साथीदाराच्या मदतीनं दुचाकीवरून पाठीमागून येऊन खोत यांच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचं मणी मंगळसूत्र, 5 ग्रॅमचा सोन्याचा गुंड असा एकूण 1,35,000चा ऐवज हिसडा मारून लंपास केला होता. 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला सोन्याची शिरोली इथल्या 72 वर्षीय रुक्मिणी राऊत या त्यांच्या पानशॉपमध्ये बसल्या होत्या. संशयितांनी दुचाकीवरून पानशॉपमध्ये जाऊन चॉकलेट मागण्याच्या बहाण्यानं रुक्मिणी यांच्या गळ्यातील 6 ग्रॅम वजनाचे 42,000 रुपये किमतीचं मणी मंगळसूत्र हिसडा मारून पळवून नेलं होतं. या प्रकरणी राधानगरी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांनी तपास पथकं तयार करून चांदेकरवाडी, बाचणी, सोन्याची शिरोली परिसरातील CCTV फुटेजची पाहणी केली. यामध्ये संशयितांच्या हालचाली चित्रित झाल्या होत्या. त्याच्या आधारे तसंच कागल पोलीस ठाण्याकडील अंमलदार युवराज पाटील यांनी संशयितांबद्दल दिलेल्या माहितीवरून राधानगरी पोलिसांनी मुख्य संशयित समीर मकानदार याला शिरोळ तालुक्यातील उमळवाड फाटा इथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडील चौकशी दरम्यान मकानदारनं अन्य दोघांच्या मदतीनं चांदेकरवाडी आणि सोन्याची शिरोली इथं केलेल्या चेन स्नॅचिंगची कबुली दिली. त्यापैकी संशयित सार्थक तिवडे यालाही पोलिसांनी अटक केली असून आणखी एका संशयिताचा शोध सुरू आहे. मकानदार आणि तिवडे या दोघांना न्यायालयानं 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिरोळ तालुक्यातील उदगाव सहकारी पाणी पुरवठा संस्थेत सभासद करून घेतलं जावं या मागणीसाठी बाळगोंडा अण्णासो पाटील यांनी आज संस्थेसमोर लाक्षणिक उपोषण केलं. माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती सासणे यांनी संस्थेनं सभासद करून घेण्याबाबत लवकर कार्यवाही करावी, अन्यथा सभासत्वापासून वंचित राहिलेले 50 लोक एकत्र येत आंदोलनाची तीव्रता वाढवतील असा इशारा दिलाय. उपोषणकर्ते बाळगोंड पाटील यांचे वडील उदगाव सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या स्थापनेपासूनचे सभासद आहेत. वडिलांच्या मृत्यूपश्चात आपल्याला सभासद करून घ्यावं अशी मागणी करत बाळगोंड पाटील यांनी संस्था पदाधिकारी आणि प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधला होता. मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्याकडे दाद मागितली.
त्यांनी बाळगोंड पाटील यांना सभासद करून घेण्याबाबत संस्थेला आदेश दिला. मात्र संस्थेनं या आदेशाविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे दाद मागितली आहे. मनमानी कारभार करायला मिळावा यासाठी आपल्यासारख्यांना सभासद करून घेतलं जात नाही असा आरोप करत बाळगोंड पाटील यांनी आज संस्थेच्या दारात लाक्षणिक उपोषण केलं. त्यांनी काय म्हणतात, आमच्या पोटलेमाप्रमाणे वेगवेगळे नेम आहे म्हणतात. ते मुळांनी नेम आम्हाला लागू होत नाही. माझे वडील मूळ फाउंडेशन मेंबर आहेत आणि मी वारंच हक्काला मागवलं आहे. मी नवीन मागवलं नाही यांच्याकडे. फक्त वडिलांच्या नावावरनं मुलगाच्या नावावर ट्रान्सफर करायचा आहे, एवढाच विजय आहे. बाकीचा काही मोठा विजय नाही आहे. तालुक्याला माझ्या बाजून निकाल दिला आणि यांचे जे पोटलेम आहे त्यामध्ये जेवढं काही खाडाखोड आहे, पट्ट्या एवढं काही खाडाखोड आहे. त्यामुळं या रात्रीने डायरेक्ट त्यांना माझ्या बाजून निकाल दिला. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम समिती सभापती स्वाती सासणे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यांनी राजकीय कारणातून सभासद करून घेतलं जात नसेल तर बाळगोंड पाटील यांच्यासह सभासदत्वापासून वंचित ठेवण्यात आलेले 50 लोक तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला. हे त्यांना स्वतःला वारस नोंद करून घ्या याच्यासाठी याने गेली वर्षभर सहाय्यक निबंधक यांच्याकडे वरचेवर मागणी करून अर्ज सादर करून वारस नोंदीसाठी मागणी केलेली असताना देखील या पाणीपुरवठ्याच्या टीमनं, संचालक मंडळानं, चेअरमनांनी स्वतःचा राजकीय हेतू ठेवून यांना वारस नोंद आज अद्यापही केलेली नाही. गेले वर्षभर जर हे असं पद्धतीनं चालत असेल तर हे चुकीचं आहे. आणि आम्ही देखील सहाय्यक निबंधांना वरचेवर मागणी केली असताना देखील त्यांचंही दुर्लक्ष झालं. त्यांनी सांगून देखील खोतसाहेब आहे, त्या खोतसाहेबांनी सांगून देखील यांनी याची नोंद करून यांना त्यांनी पत्र दिलेलं असताना देखील त्यांनी त्या पत्राची दखल घेतलेली नाही, चेअरमन आणि त्यांच्या संचालक बॉडीनं. आणि आज दिनांक 20 तारखेला 20 ऑगस्ट रोजी बाळगोंड अण्णासाहेब पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. तर याची दखल लवकरात लवकर व्हावी. अन्यथा अजूनही 50 लोक असे आहेत की यांनी वारस नोंद केलेली नाही. तर यांना एक नोंद करून घ्या म्हणताना यांनी जर असं दमवत असेल आणि गावचे असताना, उदगावचे ग्रामस्थ असताना, त्यांचे वडील स्वतः या सोसायटीचे सभासद असताना जर हे असं होत असेल तर हे चुकीचं आहे. हे गावचे नागरिक म्हणून आम्ही कधीही खपवून घेणार नाही. आणि उरलेल्या 50 सभासदांची सुद्धा यांनी नोंदणी, वारस नोंद करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा मोठा लढा आम्ही इथं उभा करू. संस्थेनं केलेल्या पोटनियम दुरुस्तीनुसार 20 गुंठे जमीन असणारे शेतकरी सभासदत्वासाठी पात्र ठरतात. मात्र बाळगोंड पाटील यांच्या नावावर 14 गुंठे जमीन असल्यानं त्यांना सभासद केलं जात नसल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. बाळगोंड पाटील यांनी आपल्याला सभासद करून घेतलं नाही तर भविष्यात आमरण उपोषण करू असा इशारा दिलाय. माजी खासदार राजू शेट्टी, आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे आदींनी आंदोलनाला भेट देत बाळगोंड पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय. नोकरी मिळत नाही म्हणून तरुणांनी खचून न जाता तरुणांनी आपल्यातील सुप्त गुण ओळखणं ही काळाची गरज असल्याचं सांगत तरुणांनी मुलाखतीचं कौशल्य आत्मसात करावं असं आवाहन SBIच्या गोकुळ शिरगाव शाखा प्रबंधक अविराज गवळी यांनी केलंय. ते पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील यशवंत आयुर्वेदिक कॉलेज आणि यशस्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात बोलत होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीतील यशवंत आयुर्वेदिक कॉलेजमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर, यशवंत आयुर्वेदिक कॉलेज आणि यशस्वी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचं उद्घाटन यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना SBIच्या गोकुळ शिरगाव शाखा प्रबंधक अविराज गवळी यांनी नोकरी मिळत नसल्यानं खचून न जाता तरुणांनी स्वतःमधील सुप्त गुण ओळखावेत, त्यांचा विकास करण्यासह मुलाखतीचं कौशल्य आत्मसात करावं असं आवाहन केलं. या रोजगार मेळाव्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय संस्था, कॉर्पोरेट संस्था, बँका, औषध निर्माण कंपन्या, औद्योगिक आस्थापनांसह 13 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या रोजगार मेळाव्यात 187 तरुणांनी मुलाखती दिल्या. यापैकी 126 तरुणांची विविध कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्षा विनीता पाटील, प्राचार्य डॉक्टर मिलिंद गोडबोले, संचालिका ग्रेस गायकवाड, भारती साळोखे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
नांदणीच्या जैन मठातील महादेवी हत्तीणीचं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जामनगरच्या वनतारामध्ये पुनर्वसन करण्यात आलं. परंतु त्यानंतर तीव्र झालेल्या लोकभावना लक्षात घेऊन वनतारा व्यवस्थापनानं न्यायालयाच्या निर्णयांना अधीन राहून नांदणीमध्ये महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर वनताराच्या पथकानं आज नांदणी मठाला भेट दिली. वनतारामध्ये पुनर्वसन करण्यात आलेल्या महादेवी हत्तीणीला पुन्हा जैन मठात आणलं जावं यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर आले होते. या दरम्यान मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळून वनतारा व्यवस्थापनाला लक्ष्य करण्यात आलं होतं. अखेर वनतारा व्यवस्थापनानं या लोकभावना लक्षात घेऊन न्यायालयाच्या आदेशांना अधीन राहून मठाची तयारी असेल तर नांदणीमध्येच महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी दर्शवली होती. याच अनुषंगानं आज वनताराच्या पथकानं नांदणीतील जैन मठाला भेट दिली. वनताराच्या वैद्यकीय विभागासह अन्य विभागाच्या तज्ज्ञांच्या 3 सदस्यीय पथकानं आज मठाधिपती भट्टारक महास्वामीजी यांच्यासोबत जागेची पाहणी केली. मठानं हत्ती पुनर्वसन केंद्रासाठी 6 एकर जागा दाखवली. या जागेत वनताराच्या सहकार्यातून पुनर्वसन केंद्र साकारणं सहज शक्य असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी हायड्रोथेरपी सुविधेसह पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या दृष्टीनं वनताराच्या पथकानं पाहणी केली आहे. वनताराच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नांदणी परिसरातील हवामान हत्तीसाठी चांगलं असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. यावेळी नांदणी जैन मठाचे महास्वामी जिनसेन भट्टारक यांनी मठाच्या 6 एकर जागेत नांदणी मठाकडील महादेवीसह कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यासह सीमा भागातील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या हत्तींवर उपचार करण्याची सोय करण्यात येणार असल्याचं सांगितलंय. यावेळी मठाचे विश्वस्त उपस्थित होते. कोल्हापूर शहरातील IT पार्क जवळची सुमारे 100 कोटी रुपये किमतीची जागा आमदार अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतलाय. या निर्णयानंतर ही संस्था नेमकी कुठं आहे, ती काय काम करते आणि आता शासनाच्या जागेत ही संस्था नेमकं काय काम करणार आहे असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. ही आहे कोल्हापूर शहरातील IT पार्क परिसरातील सुमारे 100 कोटी रुपये किमतीची जागा. राज्य सरकारनं रेडी रेकनर दरानुसार होणारी किंमत भरून वर्ग 2 भोगवटादार म्हणून सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत या संस्थेला देण्याचा निर्णय घेतलाय. काल राज्य मंत्रिमंडळानं याबाबतचा निर्णय घेतल्यानंतर या जागेबद्दल चर्चा सुरू झाली आहे. मुळात 2015मध्ये मराठा स्वराज्य भवन उभारण्यासाठी या जागेची मागणी करण्यात आली होती. ही मागणी डावलून 100 कोटी रुपये किमतीची ही जागा हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांच्याशी संबंधित संस्थेला देण्याचा निर्णय कोल्हापूर शहरवासियांसाठी धक्का देणारा आहे. मराठा समाजाची मागणी डावलून एका आमदारांच्या संस्थेला जागा देण्यामागं सरकारनं कोणत्या व्यापक हिताचा विचार केलाय असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत ही संस्था नेमकं काय काम करते, या संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत महिला सक्षमीकरणाचं किती काम झालंय, कोल्हापूर शहरातील मोक्याच्या ठिकाणची शासकीय जागा मिळाल्यानंतर ही संस्था तिथं नेमकं काय काम करणार आहे, त्यातून महिलांची उन्नती कशी साधली जाणार आहे असे सवाल उपस्थित होऊ लागलेत. 100 कोटी रुपये किमतीची कोल्हापुरातील जागा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार असलेले अशोकराव माने यांच्या संस्थेला देण्यासाठी दाखवलेली उदारता आता चर्चेत आली आहे. त्याचबरोबर मराठा स्वराज्य भवनासाठी आता सरकार दुसरी कुठली जागा देणार, मराठा समाज त्यासाठी काय पाठपुरावा करणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल. कोल्हापूर गगनबावडा पाठोपाठ कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पाणी. खासगी वाहनावर पोलीस अशी पाटी लावून फिरणाऱ्या ताफ्यातील वाहनाबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर कारवाई करावी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंची मागणी. कोल्हापूर शहर आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीनं माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांना जयंतीदिनी अभिवादन. शहरात सद्भावना दौडीचं आयोजन. आज वनताराचं पथक पोहोचलं नांदणीत. मठाच्या जागेत महादेवीसह अन्य हत्तींसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या दृष्टीनं केली पाहणी.
आणि कोल्हापुरातील मराठा स्वराज्य भवनासाठी मागितलेली सुमारे 100 कोटी रुपये किमतीची जागा आमदार अशोकराव मानेंच्या संस्थेला शासनानं दिली, ती संस्था नेमकं करते तरी काय, लोकांमध्ये चर्चा. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर हे आमचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.